श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मुलांची शाळेची तयारी वगैरे करून दिली आणि त्यांना टिफिनमध्ये देण्यासाठी आज मी पिठाची दसमी बनवली होती आणि घरी जेवणासाठी तुरीच्या दाण्यांचे पराठे बनवले होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू, म्हणून थोडंसं जेवतानाचं शूट केलं. नंतर मी दुपारी आपल्या कामाला लागली. तर मला आज या साड्यांना पिको फॉल करायचं होतं, म्हणून या साड्यांचे सर्व मी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवली होती. फॉल सगळे धुवून चांगले प्रेस वगैरे करून घेतले आणि त्याची रीळ वगैरे सगळं काढून घेतले. तसेच साड्यामधले पीस वगैरे सगळे काढून घेतले ते. तसे तर मला हे पीस शिवायचे पण होते, म्हणून सर्व एका बाजूनं ठेवून दिले. म्हटलं आधी आपण पिको फॉल करून घेऊ, म्हणून मी पिको फॉल करण्यासाठी मशीनची सेटिंग केली आणि त्याचं फूट वगैरे बसवून फॉल लावून घेतले. काही साड्यांना कटवर्कच्या असल्या तर त्याला फूट बदलावं लागतं, कारण की बऱ्याच वेळेस त्या कटवर्क असल्यामुळे पिको त्यांना व्यवस्थित होत नाही, म्हणून हे साध्या मशीनवर लावून घ्यावं लागतं. आणि त्यातलीच एक साडी माझ्याकडे तशी पण होती, म्हणून म्हटलं चला या साड्यांचं पहिले असं पिको फॉल करून घेऊ, नंतर त्या साडीला आपण फूट बदलवून परत पिको करून घेऊ. तर मी त्यासाठी नंतर हे फूट बदलवून घेतलं आणि त्या साडीला पण पिको फॉल करून घेतलं. कसं असतं ना, थोडेसे आपण 2 पैशासाठी किती कष्ट करतो हे कोणालाच दिसत नाही, पण आम्ही पैसे दिले असे म्हणणारे बरेच गिऱ्हाईक असतात आणि त्यांचंही थोडंसं काही चुकलं की ते ऐकून घेत नाही आणि आपल्या कामावर मात्र बोट नेहमी ठेवता. तुमच्याकडे पण असेच गिऱ्हाईक असता का हे मला नक्की सांगा.